गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 32. संध्या उठून जेवायला बसली. तिला जेवायलाही होत नव्हतं, पण वेद बाजूलाच बसला होता हिटलर सारखा. नको जेवायला म्हटलं असतं संध्याने तर नक्कीच ओरडला असता. त्यापेक्षा उठलेलंच बरं असं मनाशी म्हणत ती जेवायला बसली होती. संध्या, काय होते तुला? तुझा चेहरा काय एवढा उतरलाय? वेदने काळजी करत विचारलं. काही नाही, मला जेवायला नको आहे, ती थोडं नाक मुरडत म्हणाली. बरं झालं विचारलं ते. आपल्याला सांगता आलं असं वाटत असतानाच त्याचा पुढचा प्रश्न आला. आपण बाहेर जाऊया का जेवायला? चल जाऊया, वेदने विचारलं. नको, वहिनींना वाईट वाटेल, ती वेदकडे बघत म्हणाली. कोणाला काय वाटेल ह्यापेक्षा तुझं खाणं महत्वाचं आहे. चल जाऊया, वेद थोडा तिच्याकडे रागात बघत म्हणाला. नकोय मला, संध्याही थोडं वैतागत म्हणाली. तिला माहीत होतं वेद काही खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. तसा वेद किचनमध्ये गेला. परत आला तेव्हा हातात चमचा होता. त्याने थोडा भात चमच्यात घेतला आणि तिच्या तोंडासमोर पकडला. खा, नो एक्सक्यूज. संध्याकडे थोडं रोखून बघत तो म्हणाला. संध्याने चेहरा एकदम नाराज केला. आता खाल्ल्याशिवाय पर्याय नाही असंच तिच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं. तिने काही न बोलताच तोंड उघडलं. तिला आतून वेदचा खूप राग येत होता, पण तो ती काढू शकत नव्हती. ती आतल्या आत घुसमटत तो भात खात होते, त्यामुळे तिला तो जास्त खाता आला नाही. तिने हाताने वेदला थांबवलं. वेद, मला नको आता, संध्याने वेदला सांगितलं. आता वेद तिला अजून जबरदस्ती करू शकला नव्हता. त्याने ताट किचनमध्ये ठेवलं नेऊन. तोपर्यंत साधनाने सर्वांना जेवायला वाढलं होतं. वेदही जेवायला बसला. जेवून झालं तसं त्याने स्वतःचं ताट आत ठेवलं. वहिनी, संध्याला बरं वाटत नाही. जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा. मला सवय नाही, पण मी करण्याचा प्रयत्न करेन, तो साधना वहिनीला म्हणाला. कारण संध्या नाही तर सर्व कामं एकट्या वहिनींवर येणार. त्यात मोहित होता त्यांची पुरती दमछाक करायला. त्याला आता वेदीतने घेतलं होतं, म्हणून साधनाला काम तरी करायला मिळत होतं. नको भाऊजी, मी करेन, एक दिवसाने काही फरक पडत नाही. साधनाच्या मनात वेदविषयी अजून आदरभाव वाढला होता. स्वतःच्या नवऱ्याने विचारलं नव्हतं, पण दिराने विचारलं. तिला खूप बरं वाटलं. संध्या अजूनही बेडरूममध्ये बेडवर बसून होती. तिला स्वतःला नक्की काय वाटतंय हेच कळत नव्हतं. तिला असं आपल्याच विचारात हरवलेलं बघितलं आणि वेद तिच्याजवळ येऊन बसला. वेदने तिच्याकडे प्रेमाने बघत तिला आपल्याकडे ओढला. तसं विचारात हरवलेली संध्या वास्तवात आली. तिने आपलं डोकं हळूच वेदच्या छातीवर ठेवलं. तिला खूप छान वाटत होतं त्याच्या असं जवळ राहून. तिने आपले दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती टाकले. तिला असं करताना बघून मग त्यानेही आपले हात तिच्या पाठीवर ठेवले. बघता बघता वातावरण एकदम रोमॅन्टिक झालं. संध्याला मगाशी वाटणारी मरगळ, उदासी आणि अस्वस्थपणा निघून गेला होता. वेदच्या एका झप्पीमध्ये जादू होती ती. तिने मिठी अजून घट्ट करत तोंड त्याच्या छातीवर घासलं. वेदला एक जोराचा झटका देऊन गेलं ते तिचं तोंड घासणं. एक सळसळती लहर त्याच्या अंगात दवडली. त्याने तिचं डोकं आपल्या हातात पकडलं.
तिला थोडं वर घेत त्याने तिला आपल्या अजून जवळ घेतलं. आपलं कपाळ त्याने तिच्या कपाळावर टेकवलं. नाकाला नाक घासत तो तिच्या ओठांकडे वळणार तर तो अचानक मागे झाला. त्याला लगेच आठवलं, संध्याला आज बरं वाटत नव्हतं. आपण असं हरवत गेलो तर स्वतःला कंट्रोल करणं कठीण होऊन जाईल. आपल्याला भान नाही राहणार. आपण थांबलेलंच बरं. तो मागे झाला तसं संध्याला आपल्या हातून काहीतरी सुटलं असंच वाटलं. तिने लगेच त्याचा हात पकडला. संध्या, तुला बरं नाही वाटत आहे, तू झोप, मी येतो फ्रेश होऊन. वेद लवकरच तिथून बाजूला जाऊ पाहत होता. तो अजून 1 मिनिट जरी तिथे थांबला असता तर तो नाहीच कंट्रोल करू शकला असं स्वतःला. त्याने संध्याला स्वतःपासून बाजूला केलं तरी संध्याने त्याचा काही हात सोडला नव्हता. संध्या, वेद एकदम कैचीत पकडल्यासारखा झाला होता. त्याला काही कळत नव्हतं. संध्याला मी हवा आहे, तो मनातच बोलला. पण तिला बरं नाही ना. तिला काय हवंय नक्की? तिला फक्त मिठीत घेऊन मी नाही राहू शकत या क्षणी. तो स्वतःशीच लढत होता. वेद, बसा ना, संध्या म्हणाली. संध्या, मी येतो पटकन फ्रेश होऊन, तू बस, मी आलोच. तो स्वतःला जबरदस्ती तिच्या हातातून सोडवत म्हणाला. संध्याला त्याचं असं वागणं खटकलं. तो बाथरूममध्ये गेला. त्याला स्वतःची इमोशन्स कंट्रोल करायला थोडा वेळ हवाच होता. त्याच्या शरीराला या क्षणी संध्या हवी होती, पण त्याला स्वतःला संध्यावर थोपवायचं नव्हतं. तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता. वाढलेला श्वास कंट्रोल करत होता. त्याला असं पहिल्यांदा करायला लागलं होतं. संध्यापासून लांब जावं लागलं होतं. पण ती खूपच अट्रॅक्टिव्ह होती. त्याने 2-3दा मोठे श्वास घेतले. बस, आता त्याला फक्त स्वतःला मोकळं करायचं होतं. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. पाठोपाठ संध्याचा आवाज आला, जो त्याला अजूनच तिला जवळ घ्यायला उद्युक्त करत होता. वेद, काय झालं? तिने विचारलं आणि वेदला आता बाथरूममध्ये थांबू वाटत नव्हतं. त्याने दरवाजा उघडायला हात घातला, पण पुन्हा स्वतःला थांबवलं बाहेर जाण्यापासून. संध्या, आलो मी बाहेर, बस ना बेडवर, मी येतोय, वेद म्हणाला. हे वाक्य नॉर्मल यावेत म्हणून त्याला किती कष्ट पडले होते त्यालाच माहिती. वेद, तू आज जाऊन 10 मिनिटं झाली आहेत, संध्या असं म्हणाली. तसं आपण आत्ताच बाथरूममध्ये आलो असं वाटत असताना आणि आपल्या भावनांशी झगडताना त्याला 10 मिनिटं गेली होती. अजून 10 मिनिटं लागतील, येतो मी, वेद म्हणाला. पण त्यालाच माहित नव्हतं नक्की किती वेळ जाईल. वेद, काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही असं अचानक का उठून आलात? मला किती छान वाटत होतं तुमच्याजवळ, माहीत आहे. संध्या त्याला बाथरूम बाहेरून म्हणाली. ओके, मी येतो म्हणालो ना, तू बस बेडवर, मी आलो, वेद थोडा वैतागत म्हणाला. संध्याला काही संशय येऊ नये एवढंच वाटत होतं. त्याने तोपर्यंत स्वतःला रिलॅक्स करायला घेतलं. नाही, या बाहेर, संध्या हट्टाने म्हणाली. पण तिला माहित नव्हतं या क्षणी जर वेद आला असता तर तिचं काही खरं नव्हतं. वेदला काय करावं कळत नव्हतं. त्याने ठरवलं आता संध्याकडे लक्षच द्यायचं नाही. नाहीतर तो स्वतःच्याही नकळत बाहेर आला असता. पण संध्या काही ऐकायचं नाव घेत नव्हती. आता ती खूप जोराजोरात दरवाजा ठोकत होती. वेदला आता दरवाजा उघडण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण सगळे नक्की काय झालं
म्हणून बघायला आले असते बेडरूममध्ये. त्याने दरवाजा उघडला तो संध्या एकदम घाबरी होत त्याला बिलगली. तिला वाटलं वेदला काय झालं, तो का दरवाजा उघडत नव्हता, म्हणून तिचा जीव कासावीस झाला होता. आता ती अशी अनपेक्षितपणे त्याला बिलगल्यावर वेदची तर विकेटच पडली होती. त्याने आता स्वतःला कंट्रोल नाही केलं. त्याने संध्याला घट्ट मिठीत घेतलं, अगदी खूप आवेगात येत. नाही सांभाळू शकला तो स्वतःला अजून. म्हणूनच तर तो तिला थांबायला सांगत होता, पण तिला समजावणार कोण. त्याने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. ते खूप उत्कटतेने तो चोखू लागला. संध्याला हे काय होतंय आपल्यासोबत हेच कळायला वेळ लागला. वेदने तोपर्यंत तिला उचलून बेडवर आणलं होतं. आता तिला परिस्थितीची जाणीव झाली होती. ह्यासाठी वेद बाथरूममध्ये गेला होता. आता तिला वास्तव कळलं होतं. त्याचा आवेग बघून आपलं काही खरं नाही तिला माहीत होतं. त्याचा गरम श्वास तिच्या नाकावर जाणवत होता. त्याचं शरीर तापलं होतं. त्याच्या हातांचा होणारा गरम स्पर्श संध्यालाही वेडावत होता. त्याची जादू तिच्यावर चढत होती. तीही त्याला स्वतःच्या नकळत साथ देऊ लागली होती. आता ती स्वतःचा आजार पण विसरली होती. त्याने सर्व वस्त्रांचं अडसर दूर करत स्वतःला तिच्यात झोकून दिलं. नाही थांबवू शकला तो स्वतःला. त्याला आत्ता कुठे थोडी शांती वाटत होती आणि आपण तिला शेवटी जवळ घेतलंच हे त्याच्या लक्षात आलं. पण तिचा मिळणारा प्रतिसाद बघून तो पुढे गेला. तिच्या तोंडून समाधानाने निघणारे हुंकार ऐकून तोही सुखावत होता. त्याच्याही मनाला शांती मिळत होती. तिला आनंद मिळतो ना, मग आता थांबायचं नाही. त्याने संध्याला जवळ घेत विचारलं, संध्या तुला काही त्रास नाही ना होत? संध्याने मानेनेच नाही सांगितलं. आता त्याला काही टेन्शन नव्हतं. त्याची गाडी सुसाट निघाली. एक कळ जाणवली संध्याला, पण तिने वेदला थांबवलं नाही. वेदने पुन्हा मानेने काय असं विचारलं, पण तिने काही नाही असंच सांगितलं. वेद तिला आपल्या कुशीत घेऊन झोपी गेला, पण संध्याला मात्र झोप लागत नव्हती. थकूनही तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. वेदच्या कुशीत शांती सुख होतं, तरीही वेगळं वाटत होतं तिला. काय असेल ते? तुम्हाला काय वाटतं? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत कमेंट करून सांगा. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद.